डायरेक्ट टरबुजाच्या शेतात शूट करायला जायची काय गरज पडली असेल? चला तर मग बघूया. तर हर हर महादेव मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका ब्लॉग मध्ये. मी और मेरा हँडसम दोस्त मनूला घेऊन निघाले होते आम्ही शूट करणे केली. असा तरी आपल्याला कसा शूट करायचा असेल मित्रांनो, डायरेक्ट आपण पतंगच घेऊन गेले. हे पतंग डायरेक्ट मनोभाव सारखा होता, कसाच गाडीवर बसना चालता, नुसतं इकडं तिकडं करत कसं तरी आपण पोहोचले आपल्या लोकेशनला. थोडासा वेळ न घालवता आपण लागले आपल्या कामाला, कारण आपण आपल्या कामावर विश्वास ठेवतो. घरा गिंबल फिरून आपण आपल्या क्लिपा घेतल्या. आपण शूट करू लागल्या, मनोभावला लय बोर होऊ लागलं म्हणून. शूट कंप्लीट झाल्यानंतर आम्ही निघाल्या पुढच्या शूट साठी. खतरनाक पैकी दोघाला लय भूक लागली होती. मग काय 300च्या स्पीडनं आपली गाडी घेऊन डायरेक्ट हॉटेलवर गेल्या. खिचडी म्हणली तर या मामाने डायरेक्ट इथं कडीच आणून दिली. जेवण झाल्यावर डायरेक्ट भैया आलता आपल्याला न्यायला. मग काय लालपरीला डायरेक्ट आपल्या आराम करायला ठेवलं आणि गेल्या भैयाच्या गाडीवर. संपलं बा भैयाच्या गाडीचं पेट्रोल. बरं झालं इथं पेट्रोल पंप तरी होता. तालासुरात भजन म्हणत ही दिंडी कुठं चली कोणाला माहित असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा. भैयाची गाडी तर डायरेक्ट रॉकेटच होती. आपले केस बघा कसे कोंबडा कटवाणी झाले. मग काय जसं आहे तसं गेल्या शेताकड. शेतात आल्यावर हरभर तर खावा म्हणलं होतं, पण त्याला घाट्या झाल्या नव्हत्या. मग काय जाऊ द्या बा म्हणल्या, टरबूज खायतील चला. हिंग इथे येऊन बघलं तर काय, याला तर अजून वेल चालू नव्हता. कपिलानंद डायरेक्ट औषधाच्या थैल्या आणले. आता येतात ना भाऊ टरबूज. माझ्या मागं तर डायरेक्ट शनिदेव हात धरून लागलेला आहे भाऊ. जिथे गेलं तिथं काय ना काहीतरी होतच राहते. तुटली चप्पल. ओके मध्ये झाला भाऊ शूट करून आम्ही निघाल्या घराकड. आपले ब्लॉग कसे वाटत आहेत कमेंट करून नक्कीच सांगा. भेटूया नंतरच्या ब्लॉग मध्ये. हर हर महादेव.